मी कोण आहे, माझं या जगातील अस्तित्व काय, हे पाहण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय कोण होते, ज्ञानेश्वर माऊली कोण होते, माझ्या मुक्ताई कोण होत्या, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, खरोखरच हे कोण होतं काय, या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कोण आहात किंवा मी कोण आहे हे तुम्हाला कळूच शकत नाही. आणि हे बोलतो, हे विचार मी परमार्थामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये भिनले पाहिजेत की खरोखरच जगद्गुरु तुकोबाराय एक मनुष्य होते का, साधे सोपे तुमच्या माझ्यासारखी एक व्यक्ती होती का, काय त्यांचा पूर्ण आयुष्य काय, आणि त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये राहून काय केलं, याचा अभ्यास जोपर्यंत तुम्ही करत नाही आयुष्यात, लक्षात ठेवा, तोपर्यंत सुखाचे दरवाजे तुमच्यासाठी मोकळे होत नाहीत. कोण होते तुकोबाराय, कोण होते, साधा भोळा माणूस होता, तुमच्या माझ्यासारखा माणूस होता, संत होते, कोण होतं, कोण पुरुष होते, त्यामध्ये कनिष्ठ पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, यापैकी कोण होते, का देव होते, हे जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही, त्यांचा अनुभव घेत नाही, लक्षात ठेवा, तोपर्यंत मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नाही. आणि मी कोण आहे हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही, मी कोण आहे, हा देह म्हणजे मी आहे का काय, माझं चिंतन याच्यावरती चालू आहे. जे एवढं खूप मोठा अभंग न भंगणारा, कधीही आयुष्यात न दुभागणारा असा पंचम वेद ज्यांच्या मुखातून बाहेर पडला ते कोण होते, या प्रश्नाचं उत्तर कधी परमार्थिक व्यक्तींनी का जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घ्यायचं, माऊलींचा अभंग घ्यायचं, एकनाथ महाराजांचा अभंग घ्यायचं, सुरू आपल्याला आज ह्याच्यावर कीर्तन करायचं आहे, हे जोक करायचे, हे सांगायचं, फिनिश. आजकालची कीर्तन अशी चालू आहे. हेनी लक्षात ठेवा, नीट लक्ष द्या मी काय म्हणते. प्रपंच हा प्रपंचच राहील, आणि जोपर्यंत संसार हा संसारच राहतोय तोपर्यंत दुःख कोणाला चुकलेलं नाही. ज्या अर्थी ते म्हणतात, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, किंवा माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करी. हे जोपर्यंत तुमच्याकडून होत नाही, अनुभवात येत नाही, तोपर्यंत
चालवता कोण आहे, बोलवता कोण आहे, नव्हे नव्हे सुखाचा वाट तुम्हाला दिसू शकत नाही. तुम्ही हजारो कीर्तन करा, दररोज तुम्ही 4-4 कीर्तन करा. आलं का लक्षात? तुम्हाला मरताना नर्तकी सारखंच मरावं लागेल. काय सिनेमामध्ये काम करणारे जे नट नटे आहेत, काय ह्यांचं भावी आयुष्य काय आहे, अंत काय आहे यांचा प्रत्येकाचा? ज्यांनी संत महात्म्यांचा ज्यांना विसर पडलाय, लक्षात ठेवा. यातील एक जरी लक्षात ठेवा, अक्षर म्हणतोय मी, अक्षरापासून शब्द, शब्दाची सुटसुटीत रचना, त्याच्यापासून वाक्य, हे वाक्य सूत्रबद्ध पद्धतीनं केले की चरण तयार होतं. आणि हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत अहो जे समोरून आले असता चोर सुद्धा त्यांना घाबरत होते. का? जगद्गुरु तुकोबाराय मारतील म्हणून. आता आम्ही सांगतोय त्याच्यामध्ये खूप काही घेण्यासारखं आहे बरं का, बरं मनुष्याला घेण्यासारखं ध्यानात आलं का? गाढवाला सांगून उपयोग काय आहे? चोर बाजूने जात होते त्यांच्या. का बाजूने जात होते? कारण त्यांना असं वाटत होतं, अरे ही आपल्याला आपल्या जवळ आल्यावर आपल्यालाच काहीतरी मागल. ध्यानात आलं का? ह्याच्याकडे चोरी करण्यासारखं काय आहे? आपल्यालाच उलट त्यांना द्यावं लागेल. आणि त्यांच्या तोंडची बोल, झाले रामराज्य काय उणे आम्हाशी. किती विशेष आहे ना हो, किती मोठे. कुठलं रामराज्य झालं, कुठलं रामराज्य केलं हे. पण पाठीमाग प्रश्न बी विचारलेत. राम कधी, त्रेतायुग, जगद्गुरु तुकोबारायांचा कालावधी कधी, काय संबंध? आणि ते म्हणतात झाले रामराज्य काय उणे आम्हाशी. काय उणे आम्हाशी? आता जगद्गुरु तुकोबारायांना काय काय उणं होतं आणि काय काय उणं नव्हतं हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. परंतु हे कळवून घ्या. अगोदर मी कोण आहे हे कळण्यासाठी आता जे मी काय नावं सांगितली हे कोण आहेत हे कळवून घ्या. त्याच्याशिवाय मी कोण आहे हे कळू शकत नाही. ह्याची साधनं आहेत, ती कळण्यासाठी साधन. मी कोण आहे हे कळण्यासाठी साधन आहे, लक्षात ठेवा. ते साधन परमार्थामध्ये असलेल्या व्यक्तीला तर कुठलं साधन आहे ते सांगायची आवश्यकता नाही. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा. आलं का लक्षात? सर्व काळ, सर्व काळ. ओके. कोण होते? आपलं मत खरोखरच नोंदवा, आवडेल ते.